नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण वाळवणातील एक चविष्ट खमंग असा पदार्थ बनवत आहोत, शिळ्या भाताच्या चकल्या। तर इथे आपण एक भांड एवढा भात घेतला आहे आणि तुम्ही शिळ्या भाताच्याही बनवू शकता, म्हणजे रात्रीचा उरलेला भात असेल त्याच्याही ह्या चकल्या बनवू शकता, किंवा सकाळचा ताजा भात घेऊनही तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता। वर्षभर टिकतात, खायला अप्रतिम लागतात आणि करायला सोप्या आहेत, झटपट होतात। तर आता आपण काय करणार आहोत, हा मी थोडासा असा मोकळा भात शिजवून घेतलेला आहे, तो मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण फिरवून घेणार आहोत। चकल्या बनवताना काय करायचं, थोडासा जास्त भात शिजवायचा आहे, म्हणजे मऊसूत असा शिजवून घ्यायचा। आणि ह्या चकल्या आपण उन्हात न वाळवता सावलीमध्ये टाकणार आहोत। तर आता हा मी फिरवून घेते, थोडासा असा ओबडधोबड फिरवून घ्यायचा आहे, खूप पेस्ट करायची नाही किंवा यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही। तर आता आपण हे छान मिक्सरला बारीक करून घेतलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आपण अगदी पाव चम्मच एवढा पापड खार टाकून घेणार आहोत। तुम्ही पापड खारच्या ऐवजी खाण्याचा सोडा देखील यामध्ये टाकू शकता, त्याने काय होतं, ह्या चकल्या छान अशा फुलतात। आता आपण भात शिजवता वेळेस मीठ टाकलं होतं, थोडंसं टाकून घेते, अगदी थोडंसंच टाकायचं आहे। पांढरे तीळ टाकायचे, तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही टाकले तरी देखील चालतं। पाव चम्मच जिरं टाकते। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही यात चिली फ्लेक्स टाकू शकता। असं हे एकजीव करून घ्यायचं। आणि तांदूळ तुम्ही इथे बघा कुठलाही घेऊ शकता, म्हणजे रेशनच्या तांदळाच्या देखील तुम्ही चकल्या बनवू शकता। आता हे असं छान मिक्स झालं की आपण फॅनच्या हवेखालीच याच्यात चकल्या टाकून घेऊ। आता हे आपण जे भाताचं मिश्रण तयार केलेलं आहे ते या चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि अशा पॉलिथिनवरती याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। आपण सुरुवातीला ह्या फॅनच्या हवेखाली सुकून घेऊ, नंतर मग कडक उन्हामध्ये वाळवून घेऊ। आपल्याला अशा छान चकल्या पाडून घ्यायच्या व्यवस्थित। आणि हे जे टोक आहे ते चिकटून घ्यायचं, म्हणजे तळता वेळेस काय होतं ते सुटत नाही। तर अशा पद्धतीने मी टाकून घेते संपूर्ण। तर आता आपण संपूर्ण ह्या चकल्या टाकून झाल्या आहेत बघा। आता हे थोडा वेळ सावलीमध्ये म्हणजे फॅनच्या हवेखाली सुकवून घेते, नंतर कडक उन्हामध्ये वाळवून आपण तळून सुद्धा बघणार आहोत। अगदी झटपट आणि लवकर ह्या चकल्या आपण बनवू शकतो। वर्षभर एकदा बनवल्या की वर्षभर खाऊ शकतो, नक्की करून पहा। तर इथे आपल्या ह्या चकल्या वाळून तयार झाल्या आहेत। आता तुम्हाला तळून सुद्धा दाखवते।
मस्त कडक उन्हामध्ये ह्या दिवसभर मी वाळवून घेतल्या आहेत आणि खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत। इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आणि चकली ह्या तेलामध्ये टाकून द्यायची आहे। मस्त फुलतात बघा। आणि पांढऱ्या शुभ्र होतात, इथे तुम्ही पाहू शकता। म्हणजे डबलनं ही चकली फुलून तयार होते आणि खायला तर अगदी कुरकुरीत आणि खूप छान लागते। आता ह्या बाकीच्या पण तळून घेते। एका दिवसामध्ये वाळून तयार झाल्या आहेत ह्या। तर आता कधी भात शिल्लक राहिला तर नक्की अशा ह्या भाताच्या चकल्या करून पहा, कशा झाल्या कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटू अशाच छानशा झटपट नवीन रेसिपीसह।